नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवी मुंबई कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारने विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. या जमिनी संपादित करत असताना बऱ्याच ठिकाणी आरोप झाले की त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केलेली आहे. त्यांची जमीन घेत असताना किंवा त्यांची जमीन संपादन करत असताना अन्यायकारक पद्धतीने त्यांची जमीन संपादित केली. कधी त्याने त्यासाठी जबरदस्ती केली, कमी मोबदला दिला आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचे आरोप व्हायला लागले की कुठेतरी हे सरकार अन्यायकारक आहे. परंतु एकीकडे शेतकऱ्यांची जमीन जेव्हा घेतली जात होती त्यावेळी मात्र अन्य लोकांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात आला की हे जे शेतकरी आहेत ना सातत्याने विकासाला विरोध करतात. कुठलाही प्रकल्प आला की शेतकऱ्यांचा विरोध, कुठलाही प्रकल्प आला की शेतकऱ्यांचा विरोध. मग त्याच्यामध्ये मग तुम्ही आता सिडको घ्या, MIDC घ्या, विविध कॉरिडॉर असतील ते घ्या किंवा कोकणामध्ये जे मोठ्या प्रमाणात प्रकल्प येते त्यासाठी देखील तुम्ही म्हणू शकता की तिथे देखील घ्या. किंवा आता नैना जो खूप मोठा असा शासनाचा एक प्रकल्प आहे त्या ठिकाणी देखील असेच आरोप केले जात आहेत. तर हे आरोप कितपत म्हणजे खरे आहेत की खोटे आहेत? खरोखरच जर अशा भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांची जर फसवणूक झाली तर ती कशा पद्धतीने होते? म्हणजे त्या फसवणुकीसाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीने यांना क्लुप्त्या वापरले जातात आणि ते बरोबर पेपरवर बसवले जातात आणि अशा वेळेला त्या फसवणूक शेतकऱ्याला त्या फसवणूक आहेत हेच समजत नाही. आणि अशी जर फसवणूक झाली तर त्याच्यावर कुठले उपाय आहेत का? शेतकऱ्याला नेमका कायदेशीर कुठले अधिकार आहेत याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि यासाठी आज परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील जे खरोखरच एक जमीन हक्काविषयक अभ्यासक आहेत, गावठाण हक्काविषयक अभ्यासक आहेत, त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. तर किरणजी, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. तर म्हणजे अनेक लोकांना हा सातत्यानं पडणारा प्रश्न आहे, त्यामुळे आजची चर्चा ही अतिशय महत्वाची आहे. कशा रीतीने शेतकऱ्यांची फसवणूक होते शेतकऱ्यांनाच कळत नाही, किंवा त्यांच्यावरच आरोप होतात की शेतकरी म्हणजे विकासाला विरोध करतात. तर खरोखरच अशी जेव्हा जमीन संपादित करण्यात येते शेतकऱ्यांची सरकारकडनं, तर फसवणुकीचे प्रकार जे झालेले आहेत ते कशा पद्धतीने झाले? अगोदर मुद्दाम तुमची एक थोडीशी ओळख करून द्या. काय नमस्कार, मी किरण पाटील, परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी माझी ते बाजू मांडतो. जसं सागर तुम्ही आता सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं का शासकीय विविध योजनांसाठी वेगवेगळ्या महामंडळांकडनं ज्या वेळेला जमिनींचं संपादन होतं त्यासाठी शासनाने विविध प्रकारचे कायदे अंमलात आणलेले आहेत, विविध प्रकारचे शासन निर्णय अंमलात आणलेले आहेत. पण जरी ते शासन निर्णय आणि कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रत्येक वेळी पुरेपूर अंमलबजावणी होत नाही. त्याचा कुठेतरी भूदंड जो आहे तो जमीन मालक, खाजगी शेतकरी असं त्यांना भोगावा लागतो. आणि हा संघर्ष अगदी ब्रिटिश काळापासून चालू आहे. ज्या वेळेला शासन पब्लिक इंटरेस्टसाठी म्हणजे समाज ज्यासाठी ज्या काही योजना आणते त्यासाठी विविध प्राधिकरणांच्या बरोबर ते सिडको असेल, MIDC असेल, NHAI असेल, पाटबंधारे मंत्रालय असेल, आपलं हाऊसिंग डिपार्टमेंट म्हणजे म्हाडा वगैरे असेल, यासाठी विविध योजनांसाठी ज्या वेळेला संपादन करते त्यावेळी शासकीय महामंडळे जी असतात ती सरकारने सेट केलेले जे पॅरामीटर्स आहेत, जे कायद्याचे निकष आहेत ते पुरेपूर त्यांचा वापर करत नाही. आता त्याच्या मागचा जो हेतू असतो तो हेतू प्रत्येक वेळेला शुद्धच असतो असं नाही. आता तो वेगळा कॉन्ट्रॅक्टरी मुद्दा असू शकतो, त्याच्यावर आपण जसे इंटरव्ह्यू पुढे चर्चा करू. पण इन शॉर्ट थोडक्यात जर सांगायचं झालं सुरुवातीला की जे सरकारने बनवलेले कायदे आहेत आणि जे नियम आहेत त्याची पुरेपूर अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यावर शक्यतो अन्याय होणार नाही. बरं, मी काय म्हणतो, आता तुम्ही म्हणता की बाबा वेगवेगळे पॅरामीटर असतात परंतु ते वापरले जात नाही किंवा त्याच्यामध्ये नेहमीच हेतू शुद्ध असेल असं नाही. तर कशा रीतीनं एखाद्या प्रकल्पामध्ये जमीन घेतली जात असताना ते नियम डावळले जातात, असा जर अनुभव असेल तर त्याच्याविषयी काय सांगता येईल? आता अनुभव असं आजची इंटरव्ह्यू घेण्याचं सर्वात महत्वाचं कारणच असं आहे की सुप्रीम कोर्टची नवीन जजमेंट आलेली आहे. बरोबर, ही जजमेंट मागच्याच महिन्यात झाली आहे. तुम्ही बघू शकता भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दिनेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यामधली ही जजमेंट आहे. उत्कृष्ट जजमेंट. मी ती जजमेंट वाचली आणि मला असं वाटतं का कायदेतज्ञ किंवा विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा ही जजमेंट वाचावी आणि त्यातनं काहीतरी बोध घेऊन आपल्या विभागामध्ये ती कशी रिलेट करता येईल. कारण न्यायालय जे असतात ते रेफरन्सवर चालतात. बरोबर, कुठलीही पॉलिसी बनते, कुठलीही धोरण बनतो तो रेफरन्सवर बनतो. तर हा जजमेंट पूर्ण भारतासाठी लागू पडू शकतो. ह्यामध्ये ना सागर, मध्य प्रदेश सरकारला केंद्र सरकारचं भारतमाला योजना जी तुम्ही ऐकली असेल ते भारतमाला योजनेच्या अंतर्गत जमीन संपादन करायची होती लॉजिस्टिक पार्कसाठी. तशी ती
2013च्या कायद्यानुसार सेक्शन 11ची नोटीस निघाली. बरोबर. ही सगळी आमच्या गावातल्या पेंदर पासून प्रत्येक गावामध्ये निघते, सिडकोकडे निघते, बरोबर. एमआयडीसीकडे निघते, प्रत्येक प्राधिकरणाकडे सेक्शन 11ची पहिली नोटीस निघते. बरोबर. तुमची ही अशी जमीन आहे, ती अशा सरकारी प्रयोजनासाठी आम्ही या भावामध्ये घेतोय म्हणून. बरोबर. बरोबर. त्याचा मोबदला काय असेल. तर ती नोटीस आल्यानंतर जो शेतकरी होता त्याला ही सरकारच्या प्रयोजनासाठी जमीन द्यायची नव्हती. त्याचं म्हणणं होतं की मला उदरनिर्वाहासाठी शेवटचं साधन आहे, मला ही जमीन द्यायची नाहीये, माझ्या याच्यावर हरकत आहे. हे 2024च आहे ना? हो, ही करंट नोटिफिकेशन 2024 जुलै 2024 नोटीस म्हणजे जजमेंट, ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार. एकदम बरोबर. तर त्याच्यामध्ये जो शेतकरी होता त्याने जी ॲक्विजिशन बॉडी होती म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारला प्रचारण केलं. राज्य सरकारने तिथला जो धार जिल्ह्याचा कलेक्टर असेल, प्रांत असेल, त्याच्या थ्रू ती जमीन संपादन करण्यासाठी नोटीस पडेल सेक्शन 11. सेक्शन 11ची नोटीस आल्यानंतर एसडीओ असेल म्हणजे प्रांत अधिकारी किंवा जो कोण प्राधिकृत अधिकारी असेल, मेट्रो सेंटर असेल, कुठे तहसीलदार असू शकतो, कुठे डेप्युटी कलेक्टर, कुठे कलेक्टर पण असू शकतो, त्या महसुली अधिकाऱ्यांनी सेक्शन 15 नुसार त्यांची जनसुनावणी घेऊन त्यांची जे काही हरकती आल्या त्यांचं निराकरण करणं बंधनकारक असतं. बरोबर. हे महसुली नियम आहेत नवीन 2013च्या कायद्यात. आता काही मुघलाई जो कायदा होता, ब्रिटिश काळातला जो कायदा होता, ज्याचा काठीवाला आणि शेतकऱ्याला देशोधडी लावणं जो कायदा होता 1894चा लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894, तो आता लाभ झाले, तो व्यापकच झालेला आहे. बरोबर. त्या कायद्यात तो व्यापक होऊन 2013च्या कायद्यामध्ये त्याची ती प्रावधान आहे का शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकती तुम्हाला निराकरण करावं लागतं. ह्या केसमध्ये शेतकऱ्याने प्रांत अधिकारी आणि कलेक्टरकडे लेखी हरकती घेतल्या का मला ही जमीन द्यायची नाही आणि द्यायची असेल तर माझी हे अटी आहेत. कारण जर तुम्ही माझी जमीन मागताय काहीतरी मोबदला, मला तो मान्य नसेल तर कायद्याने मलाही अधिकार दिला माझ्या जमिनीचं मूल्यांकन करायचं. बरोबर. जर त्यांनी जी मागणी केली ती लेखी त्याच्याकडे पोच होत्या, वेळोवेळी पोच देऊन सुद्धा शासन ऐकले, मे त्यांच्यावर दबाव असेल सीएम वगैरेकडे, भारत मला प्रयोजन होती, मोठं प्रकल्प, जर आपल्याकडे एअरपोर्ट असेल, नाही ना असेल, विरार कॉरिडॉर असली महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, त्यामुळे अधिकारांना दबाव असतो संपादनाचा, त्यांना काही केलं पटकन संपादन करायचं असतं. मग कायद्याने होत नसेल तर ते साम दाम दंड वेगळं वापरतात. तसेच काही प्रकार इथे झाला होता. तर तो शेतकरी जो होता त्यांनी सगळ्या घेतलेल्या पोच, त्याच्या हरकती, त्याला आलेली नोटीस, त्याच्या जमिनीचा 7 आजूबाजू चालू असलेला भाव त्यांनी कम्पेअर करून त्याचा प्रॉपर मसुदा बनवून मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली. बरोबर. पण मध्य प्रदेश हायकोर्टने त्याचं म्हणणं पाहिजे तसं ऐकून घेतलं नाही आणि त्याची जी अवॉर्ड पास केली म्हणजे सेक्शन 19 नोटिफिकेशन त्याच्या हरकती असून सुद्धा विरोधात पास केली, त्याच्या विरोधात प्रांत अधिकारी कलेक्टरनी मध्य प्रदेशच्या ती त्याची अवॉर्ड पास करून टाकली. जशी आपल्याकडे जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 4ची नोटीस यायची पहिले, नंतर सेक्शन 7ची नोटीस आली म्हणजे तुमचं संपादन झालं, नंतर मग मोबदला घेऊन ते ताबा घ्यायची कुठलीही गव्हर्नमेंट असेल ती. आता 2013च्या कायद्यामध्ये सेक्शन 19 मध्ये तुमची अवॉर्ड बनवली, बरोबर, अवॉर्ड पास केली, पण त्याचं पुनर्वसन बाकी होतं, मोबदला बाकी होता. हा व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये गेला, केलेली अवॉर्ड जी आहे ही रद्द करा, इलिगल आहे. बरोबर. यांनी पाहिजे ते निकष माझे फॉलो नाही केले. बरोबर. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर एकच म्हणणं होतं, ही जजमेंट आहे, याच्यामध्ये आपल्याला सर्वच आपण कॅमेरावर दाखवू शकत नाही, पण ही जजमेंट जर वाचली सर एक एक अक्षर सागर त्याच्यामध्ये ऐकण्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही ठळक मुद्दे सांगतो. सुप्रीम कोर्ट इतकाच बोलला त्याच्यामध्ये का जर महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, पब्लिक इंटरेस्ट साठी होता, सर्वसामान्यांसाठी होता, समाजासाठी होता, नोकऱ्या तयार करणार होता आणि विकास पण झालाच पाहिजे, तो थांबता कामा नये, संपादन पण झालंच पाहिजे. पण जे कायद्याने आधी केलेले शेतकऱ्याचे अधिकार आहेत तिथे बाधित होणार आहे, त्याच्यावर तुम्ही बाधा आणू शकत नाही. आर्टिकल 300A प्रमाणे नो ऍज पर आर्टिकल 300A नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज प्रॉपर्टी सेव्ह बाय द ऑथॉरिटी ऑफ लॉ. त्याच्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्याचा जर कायद्याने जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर आपण गदा आणू शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे, हे डिक्टेटरशिप नाहीये किंवा कम्युनिझम नाहीये, हे डेमोक्रेटिक राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संविधानावर तो कायदा चालतो, देश चालतो. मग जर तुम्ही सेक्शन 11ची नोटीस काढता, सेक्शन 15 प्रमाणे त्याच्या हरकतीही घेता, सेक्शन 19 नोटीस तुम्ही जबरदस्ती करता, म्हणजे तिथे कायद्याचं कुठे हनन तुम्हीच करता. जर तुम्हाला ते पाळायचंच नव्हता कायदा इथं तर मग तुम्ही नोटीस कशाला करायचं, डायरेक्ट कब्जा घ्यायचा होता, म्हणजे नाटकच केलं एक प्रकारे, डायरेक्ट गुंडगिरी करून डायरेक्ट जमिनीचा कब्जा घ्यायला पाहिजे होतं. तुम्हाला जर कायदा पाळायचाच नव्हता. बरोबर. तर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे का सेक्शन 300 प्रमाणे त्याची प्रॉपर्टीचा बचाव करण्याचं, ती सेव्ह करायची, त्याला पुरेपूर अधिकार त्याचा हनन होता कामा नये. त्याच्यानंतर त्यांनी स्टेटला सुद्धा म्हणजे मध्य प्रदेश सरकारला पण याच्यामध्ये चपराक दिलेली आहे की ड्युटी ऑफ द स्टेट टू हिअर ऑब्जेक्शन्स टू ॲक्विजिशन. म्हणजे राज्य सरकार सुद्धा ही कर्तव्य आहे का जे ऑब्जेक्शन्स येतात, ज्या हरकती येतात, ज्या सूचना येतात ते निराकरण तुम्हाला करणं आहे. तुम्ही तुमची डॉमिनेंट पॉवर इथे वापरू शकत नाही. त्याच्यानंतर अजून त्यांनी फटकारलंय
ड्युटी ऑफ द स्टेट टू इन्फॉर्म द लँड होल्डर ऑफ इट्स डिसिजन टू अक्वायर. म्हणजे सरकारला सुद्धा पुरेपूर म्हणजे नक्की तुम्ही काय करणार आहात ते दाखवा तुम्ही. ते त्या शेतकऱ्याला तुम्हाला पटवून द्यावं लागेल. त्याला तुम्ही सांगितलं म्हणून ते जबरदस्ती तुम्ही त्याला पटवून घेऊ शकत नाही. त्याच्या चॉईसने तुम्हाला येऊन त्यांनी कन्सेंट द्यायला पाहिजे, बरोबर, तरच तुम्ही ते संपादन करू शकता. असं त्यांनी स्टेटला सुद्धा फटकारलंय परत. हो. त्याच्यानंतर स्टेटची ड्युटी आहे सुनावण्या घेऊन, वेगवेगळ्या पेपरला बातम्या देऊन, नोटीस बोर्डला लिहून, गावसभा घेऊन का होणारा प्रकल्प तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे. तुम्ही जर तुमच्या जमिनीचा त्याग केला मोबदला घेऊन तर तुमच्या एरियाचा कसा विकास होणार आहे, नोकऱ्या किती निघतील, सेल्फ डेव्हलपमेंट किती होईल आणि रस्त्यांचं जाळं कसं जोडलं हे पटवून लोकांना लादण्यापेक्षा लोकांना स्वतःहून ते पटलं पाहिजे. हे झालं तर आपला फायदा आहे. त्याच्यामुळे आपण आपला जर व्यवस्थित मोबदला भेटला तर जमीन द्यायला हरकत नाही. पण तुम्ही लादू शकत नाही एखादा डिसिजन. आता ड्युटी ऑफ द स्टेट इज टू रिसेटल अँड रिहॅबिलिट द अफेक्टेड लँड ओनर अँड इंटरेस्टेड पर्सन्स. म्हणजे ही राज्याची पण कर्तव्य आहे की ऍक्विजिशन बॉडीची का फक्त त्याला योग्य मोबदला देऊन जमीन घेणं इतपत तुमची ड्युटी संपत नाही. सेक्शन 21 नोटीस प्रमाणे त्याचं रिसेटलमेंट करायचं, रिहॅबिलिटेशन पण करायचं. म्हणजे त्याचं व्यवसाय पुनर्वसन असेल किंवा त्याच्या जमिनीवर कोणाचे स्वयंरोजगार असतील, बरोबर, एखाद्याचं घर असेल, एखाद्याचं गॅरेज असेल, एखाद्याचं आता ह्याच्या आपण वेळोवेळी चर्चा केलं सगळे ते प्रॉब्लेम हे सगळं केल्याशिवाय तुम्ही संपादन नाही करू शकत. भले तुम्ही अवॉर्ड पास कराल पण तुम्हाला ताबा घेता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने या जजमेंट ताबे घेतले जातात. कारण त्याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगेल पुढे गेल्यावर सागर. त्याच्यानंतर अजून एक लगेच स्टेट गव्हर्नमेंटनी ही जी सेक्शन 11ची नोटीस काढतात जमीन संपादनासाठी, सगळ्या सुनावण्या घेणं, लोकांना व्यवस्थित कन्सेंट घेणं, त्यांचं निराकरण करणं, त्यांचं रिहॅबिलिट करणं, रिसेटलमेंट करणं, हे सगळं 10-15 वर्ष चालू शकत नाही. तुम्हाला टाइम फ्रेम मध्येच ते करायचं. जी टाइम फ्रेम आहे ते टाइम फ्रेम मध्ये करायचं. समजा माझी जमिनीला संपादन असेल, मला विरोध वगैरे केल्यानंतर मला जो असेल तो भाव भेटला, मला काय असेल माझं पुनर्वसन पण भेटलं, पण त्याच्यावर जे उपजीविका करणारी जी लोक होती त्या जमिनीवर, भले जमिनीचा मालक मी होतो, भले सावकार असेल मी, पण ते कुळ असतील किंवा एखादा त्याचा कब्जा असेल, एखाद्याचं गॅरेज असेल, कॅन्टीन असेल, कोणाचं घर असेल, कोणाचा गोठा असेल, कोणाचा बगीचा असेल, कोणाचा आरएमसी प्लांट असेल, काही असू शकते जागे, मोबाईलचा टावर असेल, त्यांचं पूर्ण निराकरण होण्याचं तुम्ही 10 वर्ष जर घालवाल तर मग ते रस्त्यावर येऊ शकतात. याची काळजी सुप्रीम कोर्टाने कुठेतरी घेतलेली आहे का तुम्हाला टाइम फ्रेम मध्ये हे काम करायचंय. ओव्हरऑल हे कन्फ्युजन व्हायला नको आणि व्ह्युअर जे आपले बघतायत त्यांना आपण पेपर दाखवू शकत नाहीये बरोबर. इंग्लिशमध्ये पूर्ण जजमेंट सुप्रीम कोर्टाचे असते की आपण ती जास्त कोणाला व्यवस्थित ट्रान्सलेट पण करू शकत नाही. पण सुप्रीम कोर्टाचं या जजमेंटमध्ये इतकंच म्हणणं आहे का तुम्हाला जर संपादन करायचं होतं तर तुम्ही त्याच्या ज्या काही हरकती होत्या त्या हरकतींचं निराकरण करायला पाहिजे होतं. आणि सर्व देताना शेवटीचं एकच वाक्य सागर मी सांगेल, त्याच्यात सगळे याचं मूळ आलेलं आहे बरोबर. कॉन्सिक्वेंटली द इम्पन्स जजमेंट डेटेड 13 ऑक्टोबर 2023 म्हणजे 13 ऑक्टोबर 2023 ला जेव्हा मध्य प्रदेश हायकोर्टनी अवॉर्ड म्हणजे काय केस खारिज केली होती ती इज हेअर बाय कॉस्ट बरोबर. म्हणजे हे आम्ही क्वॅश केली म्हणजे रद्द करून टाकली बरोबर. आणि ऍज अ रिझल्ट द फायनल अवॉर्ड डेटेड 3 ऑक्टोबर 2023 इज डिक्लेअर्ड टू बी इलिगल अँड क्वॅश. म्हणजे ती कायद्याला धरूनच नाही. जी अवॉर्ड बनवली प्रांत अधिकारी किंवा कलेक्टरने किंवा मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्याचं म्हणणं न ऐकता जी अवॉर्ड बनवली ती इलिगल त्यांनी म्हणजे कायद्याला धरून नाही अनधिकृत अवॉर्ड बनलेली आहे म्हणून त्यांनी रद्द करून टाकली. ही भरपूर मोठी चपराक होती. अशीच चपराक आपल्या युगात मी बसू शकते जर याचा आपण रेफरन्स दिला तर. आणि त्यांनी रिस्पॉन्डंट ऑथॉरिटीज म्हणजे धारचा कलेक्टर असेल आणि मध्य प्रदेश सरकार असेल त्यांना डायरेक्ट केलं का तुम्ही अवॉर्ड प्रोसिजर चालू ठेवा, विकास थांबवू नका, तुम्ही परत नोटीस काढा. शेतकऱ्याला सेक्शन 15 प्रमाणे त्याच्या ज्या काही हरकती असतील, त्याला भाव कमी वाटत असेल, त्याला सेटलमेंट कमी वाटत असेल, त्याचं निराकरण करा आणि मगच सेक्शन 21 नोटीस देखील काढा आणि मग ते जमिनीचं संपादन करा. अशी ही जजमेंट आहे. तर ह्या जजमेंटचा जो फायदा आहे तो सागर आपल्या विभागामध्ये आपण MIDCच्या संपादनामध्ये, हायवेच्या संपादनामध्ये, सिडकोच्या संपादनामध्ये किंवा नैनाच्या संपादनामध्ये सुद्धा आपण याचा पुरेपूर वापर करू शकतो. कारण काही लोक बोलतील का मध्य प्रदेश इथे काय संबंध, पण जजमेंट सुप्रीम कोर्टाचे देशाला लागू आहे. आणि कुठल्याही कोर्टाची जजमेंट, कुठल्याही कोर्ट, तुम्ही इंटरनॅशनल कोर्टची अमेरिकेची लंडनची पण जजमेंट आणली तरी त्याचा जो सार असतो तो बदलत नाही, दोन्ही बाजूला धरून असतो. त्याच्यामध्ये शासनाला पण विकास करायचा आहे, 100% जमीन मिळायला पाहिजेत, नका अराजकता पसरेल समाजामध्ये, अंतर्गत बांधकामं वाढतील, देशाचा विकासच होणार नाही 100%. पण जोपर्यंत जे बाधित शेतकरी आहे किंवा जो शेतकरी नाहीये पण त्या जमिनीवर त्याचा उदरनिर्वाह चालतो बरोबर, त्याचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत सरकार संपादन करू शकत नाही, तिचा ताबा घेऊ शकत. बरं, एक गोष्ट या सगळ्या चर्चेतनं लक्षात आली, एक तर शेतकरी चिवट लागतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी जागरूक लागतो. मध्य प्रदेशचा शेतकरी जागरूक होता. आपल्या भागातले एक शेतकरी दिवा पाटलांच्या आंदोलनात बऱ्यापैकी जागरूक आहेत. परंतु
असं असलं तरी खूप मोठ्या प्रमाणात दबाव केला जातो. आता इथे 200 मीटरची लाईन सिडकोनी सांगितलेली असते. आता त्याच्यामध्ये सिडकोचं म्हणणं आहे की आम्ही भूसंपादन केलेलं आहे किंवा एखादं रिझर्वेशन तुमच्याच गावातलं घ्या, त्याला तुमची गावची जमीन संपादित केलीच नाही अजून, बरोबर ना, परंतु त्याच्यावर रिझर्वेशन टाकलं नाही, तुम्ही विकू शकत नाही ते. आता तुम्ही हायकोर्टात गेल्यानंतर त्याच्यावर स्टे आला त्या जमिनीवर. असे कितीतरी प्रकार आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी कोर्टातच जावं लागतं, हे दुर्दैव आहे ना. तिथल्या अधिकाऱ्यांनी ती गोष्ट का समजून घेऊ नये. आता सुद्धा अलिबाग कॉरिडॉरचा विषय असेल किंवा त्या ठिकाणी मुंबई ऊर्जाचे प्रश्न असेल, अनेक शेतकऱ्यांची जमीन आहे ना डायरेक्टली कामात आलं, ते टावर पण उभे राहिले असं शेतकऱ्यांचं म्हणणे, आणि अजून आम्हाला मोबदल्याचा पत्ताच नाही. म्हणजे आणि परत तो जमीन तुम्ही म्हणता त्याचप्रमाणे बाबा पब्लिक इंटरेस्टसाठी असतो, लोकांच्या सेवेसाठी असतो. अशा वेळेला शेतकऱ्यांनी फक्त कोर्टातच जाणे आहे का दुसरे कुठले उपाय आहेत त्यांच्याकडे, दुसरे कुठले अधिकार आहेत का? मूलभूत जे अधिकार आपल्या म्हणजे न्याय व्यवस्थेने दिलेले आहेत ते न्यायालयापर्यंत प्रकरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही. आपण रस्त्याची लढाई किती जरी लढलो, किती पण रस्त्यावरची लढाई लढलो, मोर्चे काढले, धरणे आंदोलन जरी केले, तरी हे धोरणात्मक निर्णय जोपर्यंत विधिमंडळामध्ये किंवा लोकसभेमध्ये याच्यावर चर्चा होऊन ड्राफ्ट बनत नाही आणि तो पास होत नाही राज्यपालच्या सहीने, तोपर्यंत धोरण बनतच नाही. त्याच्यामुळे रस्त्यावरची लढाई फक्त दबाव कारवाई करण्यासाठी 100% असू शकते, परंतु सरकारला वेठीस धरण्यासाठी 100% असू शकते. त्यासाठी विविध यंत्रणा, राजकीय नेते, कितीतरी संघटना काम कार्यरत आहेतच, पण त्याला कुठेतरी जोड ही कायद्याची पाहिजे, पेपर पाहिजे. कारण जोपर्यंत धोरण बनत नाही, आता तुम्हाला एकदम सोपं आहे, जे इरेलेव्हंट येते. समजा एखाद्या नराधमाने काही अमानवीय कृत्य केला, तर कालची घटना आहे समजा, आपण समजा समोर फाशी द्या, तसं कायद्यात नाहीच. बरोबर आहे. त्याने जे कृत्य केले ते सुद्धा कायद्यात नव्हतं, पण त्यांनी केलं ते कायद्यात तसं प्रोव्हिजनच नाही की त्याला लगेच शूट करायचं, त्याला त्याचा बचाव करायचा आपल्या फंडामेंटल म्हणजे कायद्याने तो अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारे जर आपल्या प्रॉपर्टीचं हनन होत असेल तर आपल्याला ती वाचवण्यासाठी अनेक जे अधिकार संविधानाने आपल्याला दिले त्याची आपण शक्यता तो मार्ग सुद्धा निवडायला पाहिजे. आता तुम्हाला अजून 2 उदाहरण देतो, ती लव त्यांची नावं मी सांगू शकत नाही, का ज्यांचं चांगलं झालं त्यांचं आपण परत असं कुरापत करू शकत नाही. आता तुम्ही जरा स्क्रीनवर कॅमेरा मारला साहेब, तुम्हाला मी दाखवू शकतो. हे काही अजून 1-2 जजमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये सिडकोचं भूसंपादन होतं. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं डायरेक्टली, आपली जवळची स्टोरी आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी क्लिअर कट काय सांगितलं का बाबा जर माझी जमीन फक्त आरक्षित आहे, फक्त नोटिफाईड जमीन आहे आणि ती आजपर्यंत तुम्ही संपादन केलेलंच नाहीये, बरोबर, आणि तरी जर तुम्हाला ती संपादन करायची असेल तर मला तुमचं जे भाव नको, तुमचं 22.5% प्लॉट नको, मला फक्त तिथं माझ्या जमिनीच्या बदली जमीन पाहिजे. जर तुमचा प्रोजेक्ट इतका महत्वाकांक्षी आहे आणि ज्याच्यामुळे अख्खा विकास थांबतोय तर तुम्हाला तो विकास करायचा तर बिंदास करा, पण मला माझ्या प्रॉपर्टीची एवढी प्रॉपर्टी पाहिजे. दिली त्याला. त्यांनी भांडण जे काय असेल ते न्यायालयामार्फत जिथे जिथे म्हणता येईल तेवढे चिकाटी ठेवले त्याने, आणि संवैधानिक मार्गाने त्यांनी त्याच्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू होती त्याच्या 10 पट जास्त व्हॅल्यू असलेल्या जागेवर तो त्यांनी भूखंड मिळवून घेतला. हा एक रेफरन्स आहे. त्याच्यानंतर एक गाजलेली केस तुम्हाला माहिती आहे सागर, ही आपली याची साहिल ढाबा आपल्या बाजूलाच आहे. तळोजा जो म्हणजे फ्लायओव्हर आहे आता त्याच्या बाजूला ढाबा होता, कित्येक वर्ष त्या ब्रिजचं काम रखडलेलं होतं, बरोबर ना. त्या साहिल तो ब्रिज जो होता तो तळोजाला म्हणजे पेंदर विभाग जो आमचा आहे त्याला खारगाला कनेक्ट करतो, म्हणजे पेंदरचं त्याचं महत्व वाढणार आहे. ते रेल्वेचा ओव्हरब्रिज होता. त्या ब्रिजच्या कामात त्यांनी एकच सांगितलं, जर तुम्हाला माझी जमीन पाहिजे असेल तर माझे जे काही जसे सुप्रीम कोर्टचा निर्णय मध्य प्रदेशचा सेम तसंच त्यांनी तेच सांगितलं की माझं तुम्ही निराकरण करा, मी द्यायला तयार आहे. तुम्ही जो 22.5% पॅकेज मला देतो मी माझ्या माथी मारून घेणार नाही. विमानतळवाल्या लोकांना जे फसवलं ती फसवणूक मला मान्य नाही. थोडक्यात आहे ना, म्हणजे डिस्टर्ब करतो मी. आता एखादा सदन शेतकरी आहे, त्याची जमीन समजा ती आहे, एखाद्या गरीबाला गरज आहे ना, तो बाबा ती 10 रुपयाला विकतो. आपण ज्याच्याकडे ऑलरेडी 1000 रुपये आहेत तो मी का विकतो, तुम्हाला गरजच नाही, बरोबर ना. सरकारला जर तुम्हाला एवढा तुमचा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे, पूर्ण विकास तुम्हाला करायचा आहे, तर तुम्ही माझे जे अधिकार कायद्याने दिले त्यानुसार माझं मोबदला मला द्या. तुम्ही देता ते मला मान्य नाही. तुम्ही जर कायदा पाळत नाही, 2013च्या कायद्यामध्ये जे काही निकष आहेत ते सिडको किंवा एमआयडीसी कुठलाही प्राधिकरण पाळत नाही. मग तुम्हाला पाळत नसेल तर वाटाघाटी करायची असेल, जर माझी जमीन उद्या खासगी बिल्डर विकत घ्यायला आला तर मी माझ्या टर्म्स ठेवणार, तिथून बिल्डरच्या टर्म्स ठेवणार, दोन्हीकडे चर्चा होते. इथे काय होतं, सिडको किंवा एमआयडीसी किंवा प्राधिकरण विरार कॉरिडॉर किंवा नैनावाले हे त्यांची दादागिरी करतात, त्यांचे निकष आपल्याला लागायला बघतात. तुम्ही जे दिले तेच कसं चांगलं हे पटवतं, आमचं ऐकून तुम्ही घेत नाही, हे त्या शेतकऱ्याला मान्य नव्हतं. त्या साहिल ढाबावाल्यांनी सेम तशीच लढाई लढला. तो त्यांनी सांगितलं मला सुद्धा जागेची बदली जागी पाहिजे, पेट्रोल पंप पाहिजे, जेवढं मागायचं तेवढं मागितलं. सिडकोला वेटीस झालं, 5 वर्ष ब्रिजचं काम थांबलं. तेव्हा त्यांनी कबूल झालं की तुला देतो आम्ही. पण त्यांनी काय सांगितलं
का मला पूर्ण लिखितमध्ये पाहिजे आणि ते सगळं झाल्याशिवाय मी ताबा सोडणार नाही. कारण सिडकोवर कोण भरोसा ठेवणार आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला त्रास देण्यासाठी या जजमेंटमध्ये साधारणतः 35व्या पानावर आहे, मुद्दाम त्याच्या जागेवर जो त्याचा छोटासा ढाबा होता जबरदस्ती त्या ढाब्यावर अनधिकृत बांधकाम आहे म्हणून नोटीस काढली डिमॉलिशनची. पण तो अवलिया इतका जबरदस्त माणूस होता, मला कधी त्याला भेटायचंय, जवळच राहतो, तर नाव मला माहिती नाही पण भेटणार मी त्यांना आणि त्यांचा धन्यवाद करणार, अभिनंदन करणार आमच्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या तर्फे. त्या माणसाने पनवेल कोर्टामधून असं दाखवलं का बाबा ही जागा खाडीच्या किनारी होती, तर पुराचं पाणी माझ्या जागेत येतं, म्हणजे भात शेती होऊ शकत नाही. त्याच्या आधी ज्या ज्या जमिनी त्यांचे संदर्भ दिले, ऑलरेडी सिडकोला मी भरपूर जमीन दिलेली आहे. हा शेवटचा तुकडा 45 गुंठ्याचा माझा राहिलाय, तिथे माझी पूर्ण फॅमिली काम करून 2 टायमाचं जेवण जेवते, एवढंच आमचा धंदा होतो. आणि ते पण जर तुम्ही तोडाल तर मी रस्त्यावर येईल. तर जे कायद्याद्वारे आपली जी चर्चा चालू आहे जमीन संपादनाची, ती चर्चा होत राहील. ज्या दिवशी माझं निराकरण मी स्वतः ताबा सोडणारच आहे, पण ते होत नाही. तोपर्यंत तुम्ही जर हा ढाबा तोडला तर मी रस्त्यावर येईल, माझं पोट कोणी भरायचं? बरोबर आहे. कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या दिवशी संपादन करायला यायचं आणि यांनी लेखी कन्सेंट देऊन सेक्शन 19 नोटिफिकेशन किंवा राजी खुशीने काय बोलतात त्याला आपण, म्हणजे वाटाघाटीने डायरेक्ट परचेस दिलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ढाब्याचा ताबा सोडायला तयार आहे, मग तो पण तुम्ही तोडू नका. म्हणजे ही सिडकोला खूप मोठी चपराक होती. त्यांनी चिकटपणा, ते चिवट काय बोलतात त्याला, चिकाटी सोडली नाही आणि त्यांनी कायद्याचं पालन करून सिडकोला पण ते पालन करायला भाग पाडलं न्यायालयामार्फत. त्याचा ढाबाही शाबूत राहिला. मग 2 वर्षांतर जी काय त्याच्या डिमांड्स होत्या, चालू भावने पैसे असतील, प्लॉट्स असतील, वाढभाव असेल, ते सगळं सिडकोन जेव्हा त्याला लेखी दिलं, इरादापत्र भेटलं, तेव्हा त्याने त्याचा ताबा सोडला, तेव्हा त्याचं डिमोलिशन झालं आणि आज तो ब्रिज झाला. बरं, एक गोष्ट आहे ना, याचा संदर्भ आपल्याला नैनाविषयी लावता येईल. खूप मोठ्या प्रमाणात नैनाच्या विषयी ना शेतकरी आक्रमक आहेत. ते कोण म्हणतो की बाबा विरोधी पक्षाच्या बरोबर आहे, कोण म्हणतो सत्ताधारी पक्षाच्या बरोबर आहे, वाद चालू आहे. असे रेफरन्स घेऊन जर कोर्टात गेलं आणि रस्त्यावरची लढाई चालूच ठेवली तर ते लगेच थांबेल असं नाही म्हणता येईल का तुम्हाला? बघा, राजकारणी लोक ती कुठल्याही पक्षाची असू देत, बरोबर आहे, ते शक्यतो न्यायालयाच्या मार्गात जात नाही. कारण रस्त्यावरच्या लढाईमध्ये त्यांना जास्त रस असतो. म्हणजे कुठल्याही पक्ष असू देत, आमदार असोत, माजी आमदार असो, खासदार असो, नगरसेवक, सरपंच असो, कोणी असो. भरपूर लोक असं होतात का त्यांच्या ह्या स्टंटबाजीच बोलेल ह्याच्यामध्ये फिसले जातात. हा 10 वर्ष नैण्याचा प्रश्न चालू आहे. आजपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांनी असा विचार केला आहे का बाबा सिडको सांगते का 40% तुम्हाला, 60% आम्हाला, मग एवढं तुम्हाला, तेवढं आम्हाला, इतका डिबेटरमेंट चार्ज, ते फक्त तुम्ही हरकती घेत बसलाय. तुम्ही तुमचा स्वतःचा ड्राफ्ट तयार केलाय का? आपल्याकडे नामांकित आर्किटेक्ट, टाउन प्लॅनर्स आहेत. आता एक नाव घ्यायचं झालं तर अतुल म्हात्रे साहेब खूप मोठे आणि म्हणजे नावाजलेले आर्किटेक्ट आहेत आणि ते वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी धावतात सुद्धा. पण त्यांना पण त्यांचं ऑफिस चालवणे, त्यांच्या माणसांची सॅलरी देणे, समाजसेवा ते किती फुकटमध्ये करतील. आज जर नैनामध्ये हजारो हेक्टर जमीन, म्हणजे त्याचा जर तुम्ही क्वांटम बघितला पैशाचा तर किती लाख कोटीमध्ये तो व्यवहार होणार आहे सगळ्यांचा, बरोबर आहे, सामूहिक. जर या सगळे शेतकरी एकत्र आले आणि अतुल म्हात्रे सारखे असेल किंवा असे नगण्य आर्किटेक्ट किंवा टाउन प्लॅनिंग रिटायर्ड टाउन प्लॅनिंग सावंत साहेब ज्यांना आपण त्या दिवशी सिडकोचे 22 वर्षे टाउन प्लॅनर होते, अशा लोकांची सांगड घालून जर एखादा ड्राफ्ट बनवला, तसं नैनासाठी बनवला, तो बिल्डर धार्जिने, राजकारणी लोकांचं धार्जिने, बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही तुमचा ड्राफ्ट बनवा. 2013च्या कायद्यामध्ये किंवा युडीसीपीच्या कायद्याप्रमाणे जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे बाबा आम्हाला असं प्लॅनिंग करून पाहिजे. आणि तसा जर राज्य सरकारला हायकोर्ट थ्रू सबमिट केला एमआरटीपीच्या नियमाप्रमाणे, आम्हाला असा प्लॅन करून द्या, आम्ही नैनाचं स्वागत करू, तर त्याच्यावर चर्चा होईल. फक्त मोर्चे काढायचे, निदर्शनं द्यायचे असं करून 11 वर्ष गेली. सिडकोने काय केलंय, शासकीय जमिनी वर्ग करून घेतल्या आणि रस्त्यांची वगैरे बेसिक प्लॅनिंग सुरुवात केली त्यांनी. म्हणजे त्यांचं काम थांबलंय का? नाही थांबलं. त्यामुळे जमिनी पण गेल्या नाही शासकीय, आता शासकीय जमिनी गेल्या ना. मग त्याच्यामुळे किती लोक रस्त्यावर आली. ज्या लोकांची शासकीय जमिनीवर घरं वगैरे होती त्यांनी सुप्रीम कोर्ट पंजाब सरकारचा नियम लावून बांधकामं तोडायला सुरुवात केली. मग हे मध्य प्रदेश सरकारचा जे निर्णय आहे त्याचा रेफरन्स घेऊन माझं असं म्हणणं की नैनामधली जे काही लोक असतील त्यांनी स्वतःचा ड्राफ्ट आता स्वतः तयार करायला पाहिजे. कारण मी एकदम सिंपल सांगतो, आजच्या डेटमध्ये जर नैनानी जे सिडकोचे आपल्याला वाढवून ठेवलेले तेवढंच जर आपण घेतोय तर मग 10 वर्ष लढा देऊन काही फायदा होणार नाही. बरोबर, सरकारची योजना ती होणारच. आणि आपली इच्छा आहे का विकास व्हायला पाहिजे सुनियोजित. कारण प्रॉब्लेम काय होतं, जर आपण एखाद्या प्रोसेसमध्ये गेलो नाही, नैनाचे असेल, महापालिकेचे, सिडकोचे असेल, MMRDचे असेल, तर जे रस्त्याला लागत जे काही बिल्डिंगचे प्लॉट्स आहेत त्यांचा विकास होतो. कारण त्यांना बेसिक अम्युनिटीज मिळतात. म्हणजे डेन्स आतमध्ये जे असतात जंगल भागामध्ये जमीन आहे जिथे 20 वर्षात रस्ताही जाणार नाही, गटर जाणार नाही, त्यांचा विकास होत नाही. मग ते कमी भावामध्ये लोकांना विकायला लागतात, अतिक्रमण वाढतात आणि मग सुनियोजित विकास होत नाही, प्लॅनिंग होत नाही. MRTP निवडून गार्डन, रस्ते, शाळा, हॉस्पिटलचे प्लॉट्स वगैरे निघू शकतात. बरोबर. मग हे टाळण्यासाठी कुठं तो योजना आलेली आहे. योजना ही कुठलीच खराब नसते, फक्त आपण आपला प्रस्ताव देत नाही, आपण आपल्याप्रमाणे प्लॅनिंग करत नाही. आम्हाला असं पाहिजे बाबा,
मग त्याच्यावर कमी जास्त करून फायनल ड्राफ्ट बनवू शकतो. आपण काय करतो, रस्ता रसू करतो, मोर्चे काढतो, त्याच्यानंतर लव्ह लेटर लिहितो, आम्हाला असं पाहिजे, आम्हाला 40% नको, आम्हाला 60% पाहिजे, आम्हाला बेटरमेंट चार्ज नको, हे कमी करा ते कमी करा, असं होणारच नाही. चर्चा कधीच सफल होणार नाही. पण दुसरं आहे ना, आता अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे मुलाखतीचा शेवट आहे खरं म्हणजे त्याकडे जात आहोत. आता नुकताच पनवेल महानगरपालिकेने डेव्हलपमेंट प्लॅन त्यांचा प्रकाशित केला, जारी केलेला आहे आणि त्याच्यावर हरकती सूचनांसाठी 30 दिवसाचा कालावधी घेतलेला. मी आता माझी मुख्याधिकारी पनवेल महानगर परिषदेची त्यांची देखील दादासाहेब अतकोडे त्यांची देखील त्याविषयी मुलाखत घेतली होती. आता त्याच्यामध्ये हरकतीसाठी वेळ दिलेला आहे. बऱ्याच लोकांच्या जमिनीवर विविध आरक्षण पडलेले आहेत. मी म्हणतो आता माझीच जमीन आहे एका ठिकाणी, त्याच्यावर तर डायरेक्टली ग्रीन झोन दाखवलेला आहे. आता याच गोष्टीनुसार ती खासगी जमीन आहे आणि खासगी जमिनीवर डायरेक्टली ग्रीन झोन दाखवलेलं त्यांनी. पण अनेक अशी प्रकरण आहेत की त्याच्यामध्ये ना लोकांच्या एकाच जमिनीवर 2-2 रोड दाखवले कुणाच्या बिल्डरच्या फायद्यासाठी. म्हणजे एक रोड गेलाय परंतु एखाद्या बिल्डरला दुसरा रोड पाहिजे, तर त्यांनी तिथे त्यांचं म्हणणं की मॅनेज करून तो रोड मंजूर करून घेतला. अशा ठिकाणी लोकांचे अधिकार आहेत का, किंवा तुम्ही काय मार्गदर्शन करता यासाठी? लोकांनी हरकती कशा घेतल्या पाहिजे, काय सांगता येईल का थोडक्यात? आताचा जो पनवेल महापालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन बद्दल तुमचा जो प्रश्न आहे तो आपल्या आजच्या विषयात धरून नसल्या कारणाने त्याच्यावर मी जास्त काही भाष्य करण्यापूर्वी एवढं सांगेल की आम्ही त्याच्यावर स्टडी चालू आहे आणि आमच्याकडे रिमोर्स असे कानावर पडतात की हे सगळा प्लॅन जो आहे तो मोठे मोठे नामांकित बिल्डर लोकांचे प्रतिनिधी आणि सिडकोचे टाउन एकत्र बसून त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ते बनवलेलं आहे. त्याच्यावर आम्ही 100% हरकती घेणार आणि भूमिपुत्र फाउंडेशन मार्फत आम्ही त्याच्या विरुद्ध खूप मोठी चळवळ उभी करतोय. फक्त आम्हाला थोडा वेळ लागेल कारण हा कायदेशीर विषय, त्याच्यावर आपण लगेच काय भाष्य करणं पण झालंय ते बऱ्यापैकी चुकीचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक शेतकरी देशून राहिले लागतील एवढंच मी सांगेल. आणि जाता जाता शेवटचा आपला मुद्दा राहिला होता, याचा रेफरन्स आपण विरार अलिबाग कॉरिडॉरच्या संपादनासाठी देऊ शकतो का? आता विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये पण तेच झालं, संपादन हा प्रकारच नाहीये. प्रांत अधिकारी पनवेलचे किंवा ठाण्यामधले तिकडचे प्रांत असतील, जसं रस्त्याची अलाइनमेंट आहे त्यांनी ती नोटीस काढली हेवे ऍक्ट प्रमाणे, कुठली ऍक्ट असू दे पण त्यांना फंडामेंटल राईट्सवर हनन करण्याचा अधिकार नाहीये. त्यांच्या हिशोबात त्यांनी भाव ठरवले, 52चा 14-15 लाख रुपये, निकलचा 11 लाख रुपये, कुठे 9 लाख, कुठे 8 लाख. आता हे त्यांनी ठरवलंय, बरोबर आहे, मग ते आपण का कबूल करायचं? शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तुम्ही कायदेशीर अभ्यास करा, तुमच्याकडे नक्की काय भाव असू शकतो आणि ते प्रांत अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला पटवून तुम्ही कसे देऊ शकता कायद्याने? बाबा तुम्ही दिलेला भाव आहे ना तो आम्हाला कमी वाटतो, कारण लिस्ट कारणांची द्यायची लाईनमध्ये, आणि तुम्ही जोपर्यंत कन्सेंट देत नाही तोपर्यंत प्रांत अधिकारी बॅरिकेडिंग करून भराव चालू करू. तिथेच पोलीस येऊन डायरेक्टली दादागिरी करून म्हणजे पोलीस मध्ये आणून ते सगळं, कारण त्याला कायद्याचं पाठबळ कुठे आहे? वकील नसतो तुमच्यासोबत, वकील नसतो, वकील पण असंही करत नाही. तुम्ही तुमचा प्रस्ताव कुठे दिलाय अजून का बाबा तुम्ही जे काही कायद्याप्रमाणे आम्हाला समजा 9 लाख रुपये कुठे दिलंय ते 9 नाही, आम्हाला 15 पाहिजे, ते का पाहिजे ते पटवून द्या. त्यांच्याकडे सोनं नाही घ्या वेळोवेळी. जोपर्यंत तुम्ही रायटिंग मध्ये कन्सेंट देत नाही तोपर्यंत रोडचं काम चालू होऊ शकत नाही. तुम्ही ह्या सुप्रीम कोर्टचं जजमेंटचा रेफरन्स तिथे देऊ शकता, तुमचे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत. आता सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असंही दिलंय तर जमीन जरी त्याच्यामध्ये गुडचणीची जरी असली पण तुमचं 3 वर्षापेक्षा असायचं पोझिशन असेल, आधार कार्ड त्याच्यावर आहे, तुम्ही राहता किंवा घरपट्टी किंवा कुठल्याही प्रकारचं सरकारी कागद, लाईटचं मीटर वगैरे तिथे राहता, तर भले तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार नाही कारण जागा सरकारची, पण तुमचं पुनर्वसन सरकारला करावंच लागेल. त्या रस्त्यामध्ये येणारा गोठा असेल, विहिरी असेल, सगळ्याचं पुनर्वसन करावं लागेल. पण जर जमीन मालक समजा किरण पाटील आहे आणि त्यांनी प्रांत अधिकाऱ्याला कन्सेंट देऊन सांगितलं की मला ही जमीन तुमच्या रोडसाठी द्यायची, मला ते 9 लाख रुपयाप्रमाणे मान्य आहे, तर मग त्याचं हनन होणार, त्याला कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन भेटणार नाही. तर लोक जागृत जर राहिली आणि रस्त्यावरच्या लढाई बरोबर, राजकारण्यांच्या बरोबरच्या लढाई बरोबर कायद्याची पाठबळ पण त्यांनी जर मिळवलं, कारण हे धोरणात्मक निर्णय ते रस्त्यावर नाही म्हणत, धोरण कुठं बनतं? विधिमंडळामध्ये. तर आपण मोर्चे कुठे काढतो? सिडको ऑफिसला. सिडकोचे एमडीला ते अधिकारच नाही आहेत, त्यांना जे अधिकार आहेत तेच ते नीट वापरत नाही, तर तुम्ही दिलेले त्यांना अधिकारच नाही आहेत. धोरण वरती बनते, तिथे मोर्चाची गरज नाहीये. तुमची व्यवस्थित मांडणी पाहिजे, मांडणी करायची आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोर्चा करायचा. बरं, खूप सुंदर अशी चर्चा झालेली आहे आणि हे जे अधिकार सांगितलेले आहेत बऱ्याच लोकांना माहित पण नसतील, परंतु त्या अधिकारांचं म्हणजे कशा प्रकारे ते डावलली जातात याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आलेला आहे. आता तुम्ही बाजूलाच घ्या, आता ठाणे हद्दीमध्ये रायगडला लागून जी बॉर्डर आहे करवली हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांची मुंबई ऊर्जासाठी जमीन संपादित केली गेलेली आहे, त्याच्यावर टावर बसले, शेतकऱ्यांना मोबदल्याचा पत्त्या नाही, अशा अनेक गोष्टी झाल्या. तिथे रोड येतात त्या ठिकाणी देखील जबरदस्तीने बांधकाम चालू आहे. परंतु काय, शेतकऱ्यांनी चिकाटी पकडली पाहिजे. शेतकऱ्यांना पैसा नसतो, म्हणजे आता कोण असेल साहिल लाभावाला, त्याच्याकडे मजबूत पैसे होते, त्यांनी या ठिकाणी धीर पकडला, कोर्टात भांडला, परंतु नाईलाजाने शेतकऱ्याचं असं मार्गदर्शन केलं जात नाही, त्याला गाईड केलं जात नाही, त्याच्याकडे पैसे नसतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा वेळेला संघटित झाले तर निश्चित त्याचा फायदा. दुसरी गोष्ट, मुद्दामच मी परत एकदा आहे ना पनवेल महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन विषयी बोलतो की 7 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे हरकत घेण्याची.
अनेक प्रॉब्लेम आहेत त्या बाबतीत की त्या बाबतीत काय माहितीये का, त्या बाबतीत अजून लोकांना तो प्लॅनच समजत नाही. एकतर तो इंग्लिशमध्ये आहे, बरोबर ना, इंग्रजीमध्ये आहे तो प्लॅन, तो मराठीत असला पाहिजे होता, ते देखील लोकांना माहित नाही. परत त्या संदर्भातले नकाशे त्यांनी प्रकाशित करायला पाहिजे, लोकांकडे मिळतच नाही अजून देखील. म्हणजे पीडीएफ मध्ये सुद्धा लोकांकडे मिळणार ते तिथे जाऊन त्यांनी बघायचे आहेत, ते देखील कठीण आहे. शेवट दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की बाबा हरकत घेत असताना तुमचे काय अधिकार आहेत ते तुम्हाला माहित नाही. आता एक चांगल्या पद्धतीने हरकतीचा ड्राफ्ट बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही अजून त्रुटी असतील तर त्या देखील आपण देऊ, ज्यांचं नुकसान होणार आहे त्यासाठी. तर त्या संदर्भात किरण पाटील असेल किंवा प्रभात परोशी तुम्ही संपर्क साधा, आपण त्यांना मार्गदर्शन करू आणि वेळोवेळी या संदर्भात अजून देखील मी मुलाखती घेणार आहे. आणि प्रभात पर्व नेहमी जमीन हक्काविषयी लोकांचं मार्गदर्शन करत असतं, त्यांचं प्रबोधन करत असतं. ज्या कुणाला त्यांच्या जमिनीमध्ये पडलेल्या आरक्षणाविषयी जर हरकत असेल तर निश्चितच त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही म्हणजे किरण पाटील असेल किंवा प्रभात पर्व असेल या निश्चित यासाठी अजून कोणतरी एक्सपर्ट लोकांची त्या संदर्भात मार्गदर्शन घेऊ. तुम्ही फक्त नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या भरोशावर राहू नका असं बोलायला मला काही इथे वाटत नाही. तर त्यांच्या भरोशावर राहून सुद्धा जर ते आरक्षण पडलं होतं मग ते काय करत होते असं बोलायला. सागर तुम्ही जे आता बोलले का प्रत्येकाकडे पैसा नसतो, वेळ नसतो, पण हे सामूहिक संपादन आहे. बरोबर. वैयक्तिक मला जर नोटीस आली की साईल डाव्यासारखी वैयक्तिक होती तर ठीक आहे, तिथे त्याचं पेशन्स संपतात काही दिवसात. पण नैना असेल, कॉरिडॉर असेल, सिडको असेल, हे सामूहिक आहे. तुम्ही एकत्र येऊन न्याय मागू शकता. बरं, या सगळ्या बाबतीत लोकांनी जागरूक राहायचं आहे. स्वतः स्वयंप्रकाशित व्हा हा विषय. म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर राहू नका. किरण पाटील काय, प्रभात पुरवला सागर राजे काय, त्याच्याही भरोशावर राहायची गरज नाही. तुम्ही स्वतः देखील तयार झाले पाहिजे. तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी आहेत ना स्वतः जाणून घेतलं पाहिजे, तरच तुमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे, ते टळणार आहे. ही सगळी चर्चा कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय कांबळेसह सागर राजे, प्रभात पर्व, निष्कर्ता, तळोजा. धन्यवाद.